जालन्यामध्ये जवळपास 200 शेतकऱ्यांच्या नावावर शेतमाल तारण कर्ज घेऊन जवळपास 31 कोटींचा अपहार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. दोन बँकांमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे. जालन्यातील चंदनजिरा आणि कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आणि याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे. आपल्यासोबत घुगे साहेब आहेत. साहेब, दोन बँका आहेत, शेतकऱ्यांची जवळपास 200 शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे किंवा अपहार झालेला आहे त्यांच्या नावावरती. नेमकी काय प्रकार काय, कसं हे सगळं झालंय? जालना जिल्ह्यातील जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक आणि दुसरी पूर्णवादी नागरी सहकारी बँक या दोन्ही बँकांचा, त्यातला जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे साधारण 23.5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर चंदनजिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये आपण एकूण मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ आणि त्याचे इतर 4 सहकारी अशा 5 लोकांना यापूर्वी अटक केलेलं होतं. आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्याचे जे जनरल मॅनेजर आहे राजेंद्र टोकशा यांचा देखील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही आपण या गुन्ह्यात अटक केलं. एकूण 6 लोक या गुन्ह्यामध्ये सध्या अटक आहे. गुन्ह्यात आरोपींची जी मोडस होती, यातील जो मुख्य सूत्रधार आरोपी रायचंद कुरंगळ याच्याकडे काही गोडाऊन वेअर हाऊस त्याने भाड्याने घेतलेले होते आणि त्यामध्ये काही व्यापाऱ्यांचा माल तो साठवत होता. व्यापाऱ्यांचा साठवलेला माल हा माझा माल आहे असं भासून त्यावरती काही बनावट टॅग लावून संबंधित बँकेला ते टॅग दाखवून किंवा त्यातील मुद्देमाल दाखवून त्या मुद्देमालावरती बँकेने कर्ज, तारण कर्ज त्या एकूण मुद्देमालाच्या 60-70% या प्रमाणामध्ये दिलं होतं. हा प्रकार जालना मर्चंट बँकेच्या माध्यमातून साधारण 2021 पासून सुरू होता आणि चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानुसार जवळजवळ 177 बनावट लाभार्थी की ज्यांच्या नावे वेगवेगळ्या फर्मचे ट्रेडर्स तयार करून त्या ट्रेडर्सच्या माध्यमातून आणि या फर्मच्या ज्याची पंचमुखी वेअर हाऊस नावाचं फर्म आहे त्या फर्मच्या माध्यमातून त्यांनी साधारण 23.5 कोटी रुपये हे जालना मर्चंट बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात घेतलेले असल्याचे आणि बँकेची फसवणूक केलेली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. असाच प्रकार दुसरा जी पूर्णवादी नागरी सहकारी बँक ही बीड जिल्ह्यातील आहे, त्यांच्या जालन्यातील शाखेमध्ये देखील अशाच स्वरूपाचा प्रकार केला. जे बनावट लाभार्थी जालना मर्चंट बँकेमध्ये कर्ज उपलब्ध करण्यासाठी उभे केले त्याच लाभार्थ्यांच्या नावाचा किंवा त्यांचा वापर करून साधारण 8 कोटी 12 लाख रुपयाच्या रकमेचा अपहार पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून देखील अशाच स्वरूपाची मोडस राबवून केलेलं आहे. त्यामध्ये देखील कदीम जालना पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचा तपास देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून आपण करतोय. त्यामध्ये संबंधित बँकेचे मॅनेजर शिरीष देवळे आणि जालना मर्चंट बँकेतील मुख्य सूत्रधार आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ हा देखील, हे 2 आरोपी त्या गुन्ह्यात निष्पन्न झालेला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास समांतर सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. तुम्ही जसा उल्लेख केला जालना मर्चंटचा, तो फिर्यादीच त्यामध्ये आरोपी झालाय. सर, मला हे विचारायचं, या प्रकरणामध्ये ज्यांच्या नावे त्यांनी हे सगळं कर्ज घेतलंय, हे शेतकरी आहेत की आडते आहेत, म्हणजे ते काय आणि त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे का? चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्यानंतर असे काही उद्देशपूर्वक कागदपत्रे प्राप्त करणे किंवा वेगवेगळे लायसन्स प्राप्त करणे असे करणारे काही एजंट्स त्यामध्ये निष्पन्न झाले होते. असे 3 एजंट्स देखील आपण अटक केलेले. त्यामध्ये निलेश्वर शेषराव भोसले, रामेश्वर विलास जाधव, त्यानंतर ज्ञानेश्वर विलास जाधव आणि सुधाकर रावसाहेब टोमरे त्यांनी उद्देशपूर्वक हे कागदपत्र देण्याचं काम केलं होतं. त्यांनाही आपण या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे आणि अशा स्वरूपाचे काही लोक निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर देखील पुढे कारवाई आपली सुरू असणार आहे. म्हणजे ज्यांच्या नावे कर्ज घेतले ते आडत दुकानदार आहे की शेतकरी, शेतकऱ्यांचे बोगस कागदपत्र तयार करून केले काही सगळं? नक्कीच आपल्या चौकशी दरम्यान असाही प्रकार निष्पन्न झाले की काही त्यामध्ये शेतकरी आहे, काही अल्पभूधारक आहे, काही शेतमजूर आहे. त्यांना ठराविक रकमेचं किंवा ठराविक पैशाचं आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे प्राप्त करून त्यांच्या नावे आडत रजिस्ट्रेशन किंवा ट्रेडर्स रजिस्ट्रेशन देखील करून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कर्ज घेतलेलं असल्याचं निष्पन्न झाले. सर, आता चौकशी दरम्यान अजून काही बँकाची तुम्ही चौकशी करताय का? म्हणजे या अनुषंगाने अजून काही बँकामध्ये हा प्रकार घडल्याची शक्यता आहे का, तुम्हाला वाटतंय का? चौकशी दरम्यान अशा काही 1-2 बँका अजून आपल्या समोर आलेल्या आहेत. त्या संदर्भात देखील त्यांच्या बँकिंग स्तरावर चौकशी सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती अजूनही वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच. हे होते मिथुन घुगे, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. जालन्यामध्ये खरं तर हा एक दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कागदपत्र बनवून आडत्या दुकान रजिस्टर करून त्यांच्या नावावरती कर्ज घेऊन जवळपास 31 कोटींची फसवणूक जी ती आरोपींनी केल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे.